तर काहीच बॅग आहे ना, बॅग आले ठीक आहे. बॅग ओके. तर काय जसं की मी तुम्हाला बोललो होतो, काल बॅग ऑर्डर केले ठीक आहे. तर 5 बॅग आले ठीक आहे. बॅग आहे ना, ऍक्च्युली काय मी घरी येऊन रेकॉर्ड का करतोय, मी तिथे रेकॉर्ड केलं पण एक तर त्याचा साऊंड येत नाहीये, नाही तर असं ब्लर ब्लर होतंय किंवा असं ते कॅशेट अडकल्यासारखं कसं होतंय तसा व्हिडिओ येतोय ठीक आहे. तर घरी म्हणलं, घरी जाऊन मी व्हिडिओ चेक केला, साऊंड पहिल्यांदा व्हिडिओ काढला तर साऊंड नाही आला, दुसऱ्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओच नाही आला. तर म्हणलं ठीक आहे, ठिकाणी टेबल घरी जाऊन बोलू आपण, काही विषय नाही. ते जे दिसतंय ना ते माझा जो टेबल आहे ना त्याचा पुट्टा आहे, त्याच्याकडे बघायचं नाही ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली अशी बॅग आली आपली. गाईज माझ्याकडे ऑलरेडी एक बॅग आहे ठीक आहे, तरी पण मला ही बॅग आवडली होती म्हणून. आणि दुसरी तर गाईज व्हिडिओ अजून एकदा, तर गाईज व्हिडिओ स्टॉप झाला आता. तर अशा प्रकारे बॅग आहे, झुंबा बॅग आहे, झुंबा चांगली दिसायला चांगली वाटते भाई. एकदा निघलं ना ठीक आहे, काय विषय नाही. सगळ्यात महत्त्वाचं चैन, लॅपटॉप बसतं की नाही बघायला पाहिजे सगळ्यांवर. एकदम परफेक्ट बसते, काय विषयच नाही. हे झालं लॅपटॉपचं डिस्काउंट. अशा प्रकारे काहीतरी बॅग दिसते. ते छोटी होती का, छोटी वाटते का ती, ऍक्च्युअली बॅग ती मोठी ठीक आहे, काय विषय नाही. ते ट्रॅव्हलिंग साठी चांगलं आहे बॅग ऍक्च्युअली. हे जे आहे ना हे पण ट्रॅव्हलिंगला चांगले, पण हे जरा लाईक सॉफ्ट वाटायला लागले ऍज कम्पेअर्ड ना. उलटी लावली सेम वाटते का नाही. हे जे आहे ना बॅग, ह्या बॅग मध्ये ना खूप सामान बसते आणि व्यवस्थित आहे बॅग ही ऍक्च्युअली, व्यवस्थित आहे ठीक आहे. लॅपटॉप वगैरे थोडंसं सामान वगैरे, छोटे ट्रिपला करायचं असेल तर एक 1 डे 2 डे ट्रिप करायचं असेल तर ही बॅग ठीक आहे. आणि जर जास्त लांब आणि जास्त दिवस जायचं असेल तर ही बॅग बेस्ट आहे ठीक आहे. तर काय गावाकडे आता मी हीच बॅग नेणार आहे, हीच बॅग इथं ठेवणार आहे, काय विषय नाही. आणि बाद झालं बॅग येतं गवते. आणि गाईज माझा डोळे दिसतात का, तर गाईज रात्री झोप नाही झाली माझी, रात्री मला झोपच लागली नाही. कशामुळे लागली नाही आय डोंट नो. तर गाईज रात्री मला झोपच लागली नाही. मी 3 वाजेपर्यंत जागा होतो. रात्री आरसीबी जिंकली ठीक आहे. मला वाटत नव्हतं आरसीबी जिंकल, पण लास्ट टाइम आरसीबी किती 228 केलता आणि ते पंजाबनी चेस नव्हता गेला. नंतर पंजाब आणि मुंबई होईल ना, त्यात पंजाब जिंकली, मुंबई हारली ठीक आहे. आणि नंतर अजून एकदा नंतर आरसीबी सोबत फायनल होती ना, तर 191 केला चांगला चेस, 191 करायचा होता तर तो पण नाही झाला. म्हणजे आरसीबी ओके, काय विषय नाही, आरसीबी जिंकले, मॅच 1 नंबर झाली रात्री. तर काहीच रात्री मॅच आहे ना 1 नंबर झाली, एंटरटेनिंग झाली. आणि खूप 18 वर्षानंतर, आता नाही 17 वर्षानंतर, तर काय 17 वर्षानंतर आता आरसीबीने कप जिंकलाय. सोशल मीडियावर एवढं ट्रोल वगैरे होत होतं ना, तर आता थोडं कमी येईल ठीक आहे. असे आहे, नाहीतर काही लोक नावं ठेवायला जायचं, काय पण होऊ दे, एवढी छोटीशी गोष्ट झाली ना तर त्याला भरपूर नावं ठेवतात ठीक आहे. आजकाल त्या इंस्टाग्रामवर तर काय टाकायचं म्हणलं तर भीती वाटायला लागली ठीक आहे. तर काय आज 4 तारीख आहे आणि संध्याकाळच्या 7:38 झाले ठीक आहे. संध्याकाळच्या 7:38 झाले तर मी ड्युटीवरून आलोय. आता कपडे वगैरे तसेच काढलेले नाही ते, तर काहीच कपडे वगैरे काहीच काढलेले नाही ते. मी आता फ्रेश होतो, मस्तपैकी चहा आणि काहीतरी खातो आणि थोडं आराम करतो, कारण मला रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान मला निघायचं इथून हैदराबाद मधून. मी जाणार आता सध्याला, आता तर फर्स्ट गावाकडे जाणार आहे. गावाकडे गेल्यावर नंतर ठरवेल काय विषय पुढचा.
पुढे रायगडला जायचंय का नाही जायचंय, ठीक आहे. कारण गाडीचं आहे ना माझ्या 4 वेळा सांगितलंय, गाडीचा प्रॉब्लेम यायला लागला, ठीक आहे. तर आता तू फ्रेश तो पाहिजे. ओके काय 11 वाजले, ठीक आहे. आणि मी काय जेवलो नव्हतो, बिर्याणी बनवून ठेवली होती, ठीक आहे. बिर्याणी बनवून ठेवली होती पण काय जेवण केलं होतं, आराम केला पहिला. आणि आता किती अजून आहे ना 2-3 आता जेवण करतो आणि 2-3 तास अजून झोप काढतो. नंतर मग 2 वाजता उठून थोडं आवरून निघायचं आपल्याला. तर गाईज ऑफिसवरून आल्यानंतर मी पाणी आणलं, पाणी संपलं होतं. आणि नंतर चिकन आणलं, चिकन मसाला वगैरे, ते दही वगैरे आणलं, बिर्याणी बनवली. आणि तसंच झोपलो होतो, आराम करत होतो. घरी कॉल पण केला होता आणि तसंच आराम करत होतो. आता एनर्जी डाऊन आहे, माझी तब्येत जरा व्यवस्थित नाही, मी गोळी पण खाऊन पडलो होतो, ठीक आहे. आता उठलोय, जेवण करतो आणि अजून आराम करतो थोड्या वेळ. 2 वाजता निघायचं आपल्याला, ठीक आहे. काहीच झोपलो होतो मी, 2 वाजले आणि बाहेर पाऊस चालला, ठीक आहे. काय विषय काय असं एकच पाऊस चालू झाला की थोडा वेळ थांबतो, जेव्हा पाऊस उघडेल ना तेव्हा निघतो. कारण पावसाचं नियोजन तर मी केलंच नव्हतं, म्हणलं पाऊस येते नाही येते. काही झोप नाही झाल्यामुळे पित्त झालं मला, माझी उलटी झाली. फायनली 50 प्रयत्नानंतर आत्ताशी स्टार्ट झाला माझा कॅमेरा. बटन दाबून माझं बोट दुखायला लागलं. ठीक आहे काय, जादूगर पहिल्यांदा पेट्रोल भरतो. पाऊस चालू होता मगाशी, दिसतंय होतं मला. काहीच गाडीत पेट्रोल काहीच गाडीत पेट्रोल आहे का, पण मी फुल करायला लागलो. फुल फुल ओके. It's rotting. Tanda sa mga No, ano? तर काहीच 2 दिवसापूर्वी 500चं टाकलं होतं, तेव्हा गाडीत पेट्रोल काय नव्हतं एवढं जास्त. आणि आता फुल केलं तर 649, 649 मध्ये फुल झालंय, टाकी फुल झाले, काही विषय नाही, ठीक आहे. तर काहीच 3 वाजले त्या जवळपास, ठीक आहे. तर काही 2 दिवस झालं माझा विचार करत होतो, आता जाईन मग जाईन, किती वाजता निघायचं, काय करायचं, असं नियोजन चालू होतं माझं सगळं, की बाबा इथून कसं किती वाजता निघायचंय. मी गाडी परवा दिवशी नाही, परवा दिवशी म्हणलं लागेल, परवा दिवशी गाडीची सर्व्हिसिंग केली दुपारी. आणि काल नियोजन केलं. नियोजन म्हणजे काय, फक्त विचार करत होतो की कसं जायचं, किती वाजता जायचं. माझा विचार होता 12 वाजता हलायचा,
रात्री 12 वाजता निघायचा विचार होता काहीच माझा, पण काय विषय झाला, मी ऑफिसवरून माझं ऑफिस 9:30 9 9:30 तास ड्युटी करून आराम पण पाहिजे असतो ना बॉडीला. तर मग थोडा आराम करावं म्हणलं आणि 12 वाजता निघायच्या ऐवजी 3 वाजता निघू, 2 वाजताचा विचार केला, पण 1 तास लेट झाला. ठीक आहे, काय विषय नाही, एवढा पण लेट नाहीये. मी जागाच होतो 1:30 वाजल्यापासून. तर मग बॅग वगैरे आवरली, आत्ता आवरली बॅग मी 1:30 वाजता उठल्यावर. तो पण काहीच केलं ना, आलो फक्त बिर्याणी वगैरे बनवली, खाल्ली आणि निघालो आता. तर बघू. आणि पावसाचं माझ्या महिन्याचीच आहे की पाऊस पडेल वगैरे वगैरे, कारण 3-4 दिवसात पाऊस नव्हता आणि आज अचानक मागाशी चालू होता पाऊस, थोडीशी झिमझिम झालंय. मगाशी जेव्हा उठलो होतो ना, तेव्हा थोडा पावसाचा आवाज येत होता. तर मी घाबरलो, म्हणलं आता पाऊस चालू झाला तर माझं सगळं नियोजन फिसकटते. पण नशिबाने साथ दिली म्हणायचं, थोडासाच पडला पाऊस, लय नाही पडला. ठीक. आणि पुढं दाखवली म्हणजे झालं, पुढे गेल्यावरती पाऊस दाखवली. मी बॅगमध्ये लॅपटॉपला, तर काहीच मी लॅपटॉपला पूर्ण कव्हर वगैरे घातलाय, काय विषय नाही त्याचा. कव्हर म्हणजे फक्त कॅरी बॅग लावले आणि कम्प्युटर माझी कॅरी बॅग मध्ये नाही. तात्याला वळायचंय. कपडे वगैरे कॅरी बॅग मध्ये टाकले माझे, काही कपडे वगैरे कॅरी बॅग टाकलेत आणि लॅपटॉपला पण कॅरी बॅग मध्ये टाकले. चार्जर वगैरे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना, सगळ्या कॅरी बॅग मध्ये टाकले. त्यामुळे पाऊस जर पडला, भिजलो तर थोडंफार एवढं डॅमेज नाही, किंवा मग थोडंफार तसं काही नाही. पाऊस लागला तरी थांबेल कुठेतरी, तर एवढीच माझी आपदा होईल. ठीक आहे. तर काय, माझा कॅमेरा पण प्रॉब्लेम द्यायला लागलाय, नंतर मोबाईल पण प्रॉब्लेम द्यायला लागलाय. मोबाईल नवीन घ्यायला लागतोय बहुतेक, बजेट तर नाहीये मोबाईलचं सध्याला. काय माझं बजेट ढासळलंय, बजेट का ढासळलं मी त्याच्यावरती पूर्ण एक व्हिडिओ बनवेल, काय विषय झालाय तो. आणि ते जर नसतं झालं तर मग मी एकतर आयफोन तर घेतला असता, नाहीतर मग DJI 5 तरी घेतला असता. दोन्हीपैकी एक कन्फर्म होता. मला रूट काय माहित नाही तुला बोटचा, 2-3 वेळा गेलोय फक्त, माहित आहे, पण फक्त चुकून आहे मग वाव. ठीक आहे, लोकेशन टाकतो सोलापूर. $300 किलोमीटर, 3 वाजून 13 मिनिटं झाले. ठीक आहे. हो ठीक. आई शपथ, माझा सोडत पण राहिला यार, सोडत फोन. गब्बास. तर गाईज 150 किलोमीटर अंतर कव्हर झाले आणि पाऊस वगैरे नाही लागला. मी जिथे राहतो ना मल्लापूरला, तिथंच पाऊस चालू होता फक्त. ठीक आहे. आणि एनर्जी लो आहे, माझं डोकं वगैरे दुखतंय आणि तब्येत पण व्यवस्थित नाही. ठीक आहे. तर असा विषय ठिकाणी आपलं चहा प्यायला फ्रेंड्स. असं छोटंसं शॉप आहे, ते थांबून चहा प्यायला. एक चहा घेतला, अजून 1-2 दिवस. आणि येताना आहे ना, पाऊस कुठं पाऊस झालेला आहे, म्हणजे कुठं अगोदरच पाऊस झालेला आहे ना, तर तिथं थंडी वाजवली आहे, हात वगैरे गाठ पडल्यात नाही पूर्ण.
नाक पण लाल झालेलं दिसतं. तेवढं थंडी पण वाजायला लागली. जॅकेट वगैरे घातलंय की थोडंफार आहे थंडी. अगोदर पाऊस पण गेलाय ना, त्यामुळे ते गारवा आणि काही पाईप माझे पाठीमागे दिसते. गाडी एकदम मस्त चालले स्मूथ. 120 130 120 चालले. त्यावेळेस एकदम स्मूथ मध्ये चालले. तर काही 140 किलोमीटर रनिंग झाले. अजून इथून सोलापूर 160 किलोमीटर आहे आणि तिथून कुर्रोड 80 किलोमीटर आहे. तर टोटल 160 आणि 240 किलोमीटर अजून जायचे. ठीक आहे. तर चहा प्यायला थांबलो होतो. 5च थांबलो होतो. एक 15-20 मिनिट झालं. 2 चहा घेतले. अजून एखादा घेईल कारण माझं डोकं पण लय दुखतंय. आणि मल्हापूरमध्ये पाऊस होता, पण नंतर पुढं आलो का हैदराबादमध्ये सिटीमध्ये पुढं सिकंदराबाद किल्ला साईडला, तर तिकडे पाऊस वगैरे काही नव्हता. आणि इथं वाटत पण मध्ये कुठं जहिराबादला आणि जहिराबादच्या अलीकडं का पलीकडं मला आठवत नाही आहे, पण तिथं आहे ना थोडासा पाऊस पडला होता. अगोदरच पडला होता, त्यामुळं थंडी वाजायला लागली. माझा हात वगैरे गाड पडले तर आणि नाक पण लाल झालं तर ठीक आहे, काही विषय नाही. आणि झोप तर झालेलं नाही, माझं डोळं असं कचकच करायला लागले तर ठीक आहे. अजून भरपूर आहे, अजून 250 किलोमीटर जायचं आहे मला. ठीक आहे. तर ओके. ओके तर काही 3 चहा पेलो. 5:30ला थांबलो होतो. अर्धा तास झालाय. मस्त ब्रेक झाला. आता कुठं नाही, तिथं अजिबात थांबायचं ना. आता डायरेक्ट सोलापूर. ठीक आहे. सोलापूरमध्ये थोडंसं थांबून काय घेतलं तर घेतलं. इकडे ना भरपूर पाऊस चालू आहे. भिजलो थोडासा आणि माझा कॅमेरा पण भिजला आहे थोडा, इथं काढून ठेवला आहे. ठीक आहे. तर पेट्रोल पंप भरलं. तर गाईस पेट्रोल पंपावर थांबलो होतो. पेट्रोल पंप भरलं आहे आणि पाऊस पण चालू आहे इकडे भरपूर म्हणजे भरपूर चालू आहे. तर गाईस हे असं वातावरण झालं आहे बघा. हे पाठीमागे दिसतंय का पावसाचा दणका बिंका नाही. हायवेला दणका. ओके गाईज निघतो आता मी इथनं. 8 8:15 झाले तर काहीच इथनं निघतो आता मी. बघू सोलापूरमध्ये जर आत्ता मला वडापाव खायची चालती, पण आता बघू सोलापूरमध्ये जर भेटला तर खाईल, नाही तर मग डायरेक्ट घरीच जाईल. ठीक आहे. पाऊस लागवणीमध्ये वाटत आत्ता तर भिजलेलंच आहे, पूर्ण वल्लच आहे हे सगळं नॉर्मल. पाऊस होता झिमझिम चालू होता ना, तर नॉर्मल वल्लच आहे. ठीक आहे. ही गाडीची पण कंडिशन अशी आहे.